भंडारा शहरालगतच्या एका उच्चभू वसाहतीत 2 दिवसापूर्वी विजय रेहपाडे नामक वकिलानं 11 वर्षीय बालिकेवर अत्याचार केला. या प्रकरणी सध्या वकील न्यायालयीन कोठडीत असून त्या अत्याचाराचा निषेध करून वकिलाची सनद रद्द करावी आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीला घेऊन भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या समोर पॅन्थर हल्लाबोल ब्रिगेडच्या वतीने आज काड्या फिती लावून निदर्शन करण्यात आलं. यावेळी बालिकेला योग्य न्याय देण्यात यावा, सरकारी वकील बदलण्यात यावा, अत्याचाराचा हा खटला गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयात चालविण्यात यावा यासह अन्य मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात आले. वकिलाची जमानत रद्द झालीच पाहिजे. जमानत रद्द झालीच पाहिजे. वकिलाला जमानत मिळू नये. काल तुमच्या बार असोसिएशनच्या उपाध्यक्षावर विनयभंगाचा आरोप लागलेला आहे, यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? बीइंग ए प्रेसिडेंट ऑफ बार, मी वकील संघाचे अध्यक्ष असल्यामुळे आमच्या बारच्या कोणत्याही सदस्यावर, तो उपाध्यक्ष असो, सचिव असो किंवा एखादा साधा सभासद असो, भंडारा जिल्ह्यात प्रॅक्टिस करणारा असो, भंडारा न्यायालयात प्रॅक्टिस करणारा असो, त्याच्या पाठीशी उभे राहणं हा माझं कर्तव्य आहे. याचा अर्थ असा नाही की जी झालेली घटना आहे त्याच्या मी समर्थन करतो, कारण की मलाही मुली आहेत, मी या समाजाचा एक अंग आहे आणि मला असं वाटते की ही जी घटना, ज्याचे आरोप आमच्या उपाध्यक्षावर लावण्यात आलेले आहेत, ही घटना सभ्य समाजात कोणताही सुशिक्षित व्यक्ती सहन करून घेणार नाही किंवा खपवून घेणार नाही. तर त्या घटनेचा मी निषेध करतो. मात्र एक वकील म्हणून आणि वकील संघटनेचे अध्यक्ष म्हणून मी माझ्या उपाध्यक्षाच्या पाठीशी उभा आहे असंही सांगतो. एक तुम्ही महिला वकील आहात आणि एका 11 वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा आरोप लागलेला आहे तुमच्या एका वकिलावरती आणि उपाध्यक्षावरती, तर याबद्दल तुमची काय भावना आहे आणि एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं? बघा, माझं नाव सरला बोरकर ॲडव्होकेट आणि सर्वप्रथम मी या समाजाची घटक आहे, त्यानंतर एक स्त्री आहे, आई आहे आणि त्याच्यानंतर शेवटी मी एक वकील आहे. तर ही जी घटना झाली ही खरंच खूप निंदनीय आणि घृणास्पद आहे. जी घटना घडली त्याच्यामध्ये आरोप सिद्ध होतील नाही होतील, त्यांनी हा केला नाही केला ही नंतरची बाब आहे. पण जे काय घडलं ती सध्या वस्तुस्थिती समोर आहे. 11 वर्षाची मुलगी मुळातच खोटं बोलणार नाही, काहीतरी सत्यता असलेच त्या घटनेमागे. आणि माझी अशी मागणी आहे की सत्यता शोधून काढण्याचा प्रयत्न करावा, त्या मुलीला योग्य तो न्याय द्यावा. हे एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून मी बोलत आहे. आणि एक उपाध्यक्ष असो किंवा अध्यक्ष असो किंवा जज असो, वकील असो, सर्वांसाठी कायदा सारखा राहिलाच पाहिजे. तो श्रीमंत असो, गरीब असो, वकील असो, जज असो, आम्हाला काही गरज नाही. आम्हाला सारखाच कायदा पाहिजे. आम्ही कायद्याचे रक्षण करणारे लोक आहोत, कायद्याच्या भरोशात 2 पैसे कमवणारे लोक आहोत आम्ही. आणि हा माणूस कायद्याचे रक्षण करणारा माणूस आज कायद्याचा भक्षक झालेला आहे. बिलकुल मी लेडीज म्हणून कडाडून विरोध करते आणि मी ही गोष्ट सहन करणार नाही. माझा कडाडून निषेध आहे, कडाडून विरोध आहे. तुमचं काय म्हणणं? नाही, ही खोटं गोष्ट आहे. त्या दिवशी इतकं सर्व काय अचानक घडलं की कुणाला काही स्टेप घेताच आली नाही. पण काल आम्हाला भरपूर वेळ मिळाला आणि त्या भरपूर वेळेमध्ये आम्ही सर्व गोष्टींची शहानिशा केली, विचार केला. आणि आज मी ठणकावून सांगते की मी या बारची सदस्य आहे एक, तर आम्ही सर्व या गोष्टीच्या विरोधात आहोत. आणि खरंच जर त्या माणसाने असं केलं, त्या माणसाच्याही विरोधात राहू आम्ही. असेल ना वकील, असेल उपाध्यक्ष, त्याला तर जर असं घटना घडली असेल त्याला वकील म्हणून राहण्याचा अधिकार नाही आणि उपाध्यक्ष तर नाहीच नाही आणि या बारचा सदस्यही नाही. भाऊ, काय सांगाल, तुमची काय मागणी होती? तुम्ही या ठिकाणी एक मोठं आंदोलन केलं आहे आणि काय न्यायालयाकडून तुम्हाला काय आता अपेक्षित उत्तर मिळालं? 3 दिवसाच्या आधी भंडारा शहरामध्ये भंडारा जिल्हा कोर्ट बार असोसिएशनचा उपाध्यक्ष, ज्याचं वय 50-54च्या जवळपास आहे, त्यांनी 11 वर्षीय मुलीवरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.
मुलगी फार शितापीनं बाहेर पडली. त्याची रितशीर तक्रार भंडाऱ्याच्या पोलीस स्टेशनवर दाखल केली गेली आणि ती जेव्हा माननीय कोर्टामध्ये येतंय तेव्हा त्या कोर्टाच्या मध्येच्या समोर बार असोसिएशनकडून अत्यंत हास्यास्पद, लज्जास्पद आणि संतापजनक तेवढाच क्लेशदायक वर्तन केलं गेलेला होता. पहिल्याच दिवशी PCR रद्द झाला, MCR मध्ये पाठवला गेला. MCRचा आधार घेऊन आणि वकिलीचं सर्व कौशल्यपणाला लावून यांनी त्या आरोपीला आपल्या भंडाऱ्याच्या सरकारी दवाखान्यामध्ये भरती केला गेला. जेव्हा हे प्रकरण आम्हाला काल माहिती झालं तेव्हा आम्ही हे प्रकरण तसाच लावला आणि प्रश्न उपस्थित केला प्रशासनाला की ज्या व्यक्तीची जर प्रकृती एवढी अस्वस्थ होती, जर बोलू शकत नव्हता, तर तो माणूस दिवसाला 50 वकिलाला रात्रीच्या 2 वाजेपर्यंत कुठल्या आधारावर भेटतो आहे. पहिला प्रश्न हे होता की ज्या दिवशी पोस्को अंतर्गत या कायद्याअंतर्गत माननीय तिथे या भंडाऱ्याच्या कोर्टामध्ये हे प्रकरण सुरू होतं तेव्हा त्यावेळीच भंडाऱ्यामध्ये पोस्कोसाठी एक विशेष महिला सरकारी अधिकारी उपस्थित असताना ती त्यावेळेस त्या आरोपीला जमानत मिळू नये किंवा आरोपीची पीडितेची बाजू ठेवण्यासाठी माननीय कोर्टाच्या समोर का गेली नाही, पहिला प्रश्न. नंबर 2, ज्या सरकारी वकिलांनी ही बाजू ठेवलेली होती त्या वकिलाने कसलाही आर्ग्युमेंट न करता मला या प्रकरणाची कसलीही माहिती नाही आहे, माननीय कोर्टाला जे म्हणजे जो काही न्याय द्यायचा असेल, निर्णय द्यायचा असेल तो त्यांनी खुशाल करून द्यावा हे कुठल्या अधिकारामध्ये म्हणालेला होता. आणि नंबर 3, कोर्टानं MCR देत असताना कसल्याही डॉक्टरांची परवानगी म्हणजे पत्र नसताना त्याला दवाखान्यामध्ये रेफर करण्याचा